श्री स्वामी समर्थ। आज स्वामींना स्मरून मी ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे। तुम्हाला सांगते, मी जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहे। तर ब्लॉगिंगची सुरुवात मी ही चहापासूनच केली। मी खूप चहाप्रेमी आहे, मला चहा खूप आवडतो। तर मी अगोदर चहा ठेवून घेतला आणि मी चहा ठेवत होते तोवर मी माझ्या माऊला, म्हणजे मला 1.5 वर्षाची मुलगी आहे, तिला मी माऊ म्हणत असते, तर तिला मी थोडा चिवडा खायला दिला। मी चहा घेते तोपर्यंत म्हटलं ती चिवडा खाईल, पण तिने तो चिवडा खाल्ला कमी आणि घरातच जास्त सांडून ठेवला। तर मी अगोदर हा चिवडा भरून घेते। मी तिला आता ना स्वतःच्या हाताने खायला देते। भलेही ती सांडत असेल तरी चालेल, पण तिला ॲटलिस्ट सवय तरी होईल। तिला काही खायला दिलं ना ती खाते कमी आणि सांडूनच जास्त ठेवते। त्यानंतर मी माझा चहा एन्जॉय केला आणि चहा घेऊन मी तिला घेऊन गेले गार्डनला फिरायला। गार्डनमध्ये ती 1 तास छान खेळली। त्यानंतर मी तिला वरती आणलं आणि हा बोट दिला तिला खेळायला। म्हटलं बाई खेळ आणि रम त्यामध्ये थोडं। त्यानंतर मी इकडे तिच्यासाठी शिरा करायला घेतला। कारण का तर ते सांगते, आज होता चिल्ड्रन डे, म्हणून म्हटलं तिच्या आवडीचं तिला काहीतरी करून खाऊ घालावं। तर मी एका साईडला कढई ठेवली आणि दुसऱ्या साईडला थोडं पाणी ठेवलं गरम करायला। कढईमध्ये मी तूप घातले आणि पाणी याच्यासाठी टाकते आहे कारण घरामध्ये दूध थोडं कमी होतं आणि शिरा हा चांगला मऊ व्हावा म्हणून थोडं पाणी ॲड करते। रव्यामध्ये मला काहीतरी कचरा दिसला म्हणून मी अगोदर तो काढून घेतला। रव्याला छान परतवून घेतले। त्यानंतर मला असं वाटलं की रव्याला थोडं तूप कमी झालं आहे, म्हणून त्यामध्ये थोडं मी अजून तूप ॲड केलं आणि माझ्याकडे काजू बदामची पावडर होती, तीच मी यामध्ये घातली। कारण चिमणी म्हणजे माझी रक्षिका, तर ती खात असली ना तर मी ती पावडरच ॲड करत असते। कांडून वगैरे टाकायला मी थोडं इग्नोर करते, कारण अडकायला वगैरे नको म्हणून। आणि मी थोडं दूध आणि पाणी यामध्ये घातलं, त्याला चांगलं शिजू दिला आणि मऊ झाला होता। त्यानंतर मी त्यामध्ये गूळ ॲड केला। ज्यावेळेस मी रक्षिकासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते ना, त्यावेळेस मी गूळच वापरत असते, कारण साखरेपेक्षा गूळ कधीही चांगला म्हणून। तर त्यानंतर मी तिला हा शिरा खायला दिला आणि सोबतच आमच्या शेजारी तिचा एक फ्रेंड राहतो, त्यालाही मी एका वाटीमध्ये तो शिरा दिला। दोघांनाही शिरा खूप आवडला। तर असा केला चिल्ड्रन डे आम्ही सेलिब्रेशन। चिल्ड्रन डेला तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय बनवले हे कमेंट करून नक्की सांगा।